अग्नी ऋषी हवाच, जो तुम्हाला तुमच्या घरच्या लोकांना शांती शिकवेल. पण त्यांच्या रक्षणासाठी एक परशुराम सुद्धा हवा, जो शस्त्र उचलायला कमी नाही करणार, जो तुमची रक्षा करेल, तुमच्या घरातील व्यक्तीची रक्षा करेल. असा एक पुरुषार्थ हवा, असा एक पुरुष हवा जो परशुराम असेल. ज्याला धर्म कळला ना त्याला मरण सोपं होऊन जातं, हे लक्षात घ्या. आता संतांचंच उदाहरण देऊन सांगायला गेलं तर संत तुकाराम महाराज काय म्हणतात, तो शब्दांचीच शस्त्रे करू. लोकांना वाटतं संत म्हणजे फक्त मवाळ, पण तुकोबरायांनी अधर्मावर शब्दाचे प्रहार केले हे विसरू नका. जेव्हा त्यांच्या गाथा बुडवण्यात आल्या तेव्हा त्यांनी केवळ रडत बसण्याऐवजी धर्माच्या सत्यासाठी ना त्यांनी धरणे धरले. ते म्हणतात, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित, कठीण वज्राज असे भेदू. म्हणजे सज्जन असतात ना ते लोण्यासारखे मऊ असतात, पण अन्यायाविरुद्ध जेव्हा ते पेटून उठतात तेव्हा ते हिऱ्यापेक्षा म्हणजे वज्रासारखे कठीण असतात. लक्षात घ्या. तुम्ही लोकांना सांगा की तुकोबरायांनी कधीच लाचारी शिकवली नाही. त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला शिकवला. समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, शक्ती, युक्ती आणि भक्ती. तुमच्याकडं परशुरामासारखी शक्ती पाहिजे, हनुमानासारखी युक्ती पाहिजे. लक्षात घ्या, समर्थांचं उदाहरण खूप मार्मिक आहे, सर्वोत्तम आहे. विचार करा, समर्थांनी फक्त मनाचे श्लोक सांगितले नाहीत किंवा लिहिले नाहीत, तर गावोगावी हनुमानाचे मंदिर आणि व्यायामशाळा बांधल्या. त्यांना माहीत होतं की जोपर्यंत शरीर बलवान होत नाही ना तोपर्यंत धर्म वाचणार नाही. संतांची अहिंसा कशी असावी हे समर्थच सांगतात. जो जे करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणजे काय हो, ताकद तर हवीच, ताकद हवी, पण ती धर्माच्या अधिष्ठानावरती हवी. हे समजून घ्या. ताकद हवी तुमच्याकडं, पण ती कशी असावी, कशी हवी, पण ती धर्माच्या अधिष्ठानावर हवी. म्हणजे कसे, भगवान हनुमानाकडे शक्ती होती पण अधिष्ठान सत्य होतं, सत्याला समर्पित असणारी शक्ती होती, अधर्माची साथ देणारी नव्हती. भगवान हनुमानांनी धर्माची साथ देण्यासाठी युद्ध केलं, लढाई केली. हे लक्षात घ्या. तुम्हाला लढाई ही धर्माच्या अधिष्ठानावर असणारी लढाई हवी.